हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी अनुराधा अनुज होममध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर इथे ना संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि मी कामावरून आल्याच्यानंतर ना थोडासा आराम केलेला आहे. त्याच्यानंतर मी आता इथे चहा बनवायला आलेली आहे. तर इथे ना आता चहा बनवता बनवता एका साईडला मी मॅगी बनवण्याची तयारी करते. कारण की आता आयुषला मेडिकलमध्ये जायचं आहे आणि त्याला थोडीशी भूक लागलेली आहे. आणि आता त्याला ना स्टडी लीव दिलेली आहे कॉलेजमधून. तर घरीच असल्यामुळे ना दुपारी जेवला ना की परत त्याला संध्याकाळी अशी भूक वगैरे लागते. नाहीतर मोस्ट ऑफ ना मी अशी खूप मॅगी वगैरे जास्त बनवतच नाही. कारण की तो जेव्हा संध्याकाळी कॉलेजमधून आला ना की असंच काहीतरी खातो घरामध्ये जे असेल, म्हणजे भाजी चपाती किंवा डाळ भात वगैरे जे असेल ना, कारण का तो येतो 6 वाजता आणि त्याला 7 वाजता ना मेडिकलमध्ये जायचं असतं ना, त्याच्यामुळे त्याला असं मॅगी वगैरे खाऊन असं जमत नाही. परत तो येऊन पोटभर जेवतो व्यवस्थित, कारण का त्याला मेडिकलमधून येता येताच 11 11:30 वाजतात. म्हणजे तो 11 वाजता सुटतो. पण कधी-कधी 11, 11:20, 11:15, 11:20 असे होतात घरी येईपर्यंत. तर तोपर्यंत खूप भूक लागलेली असते ना. तर आज घरी असल्यामुळे तो बोलला की मला आता तू घरीच आहेस तर मला मॅगी बनवून दे म्हणून. असं काय मीच घरी असल्यामुळे मॅगी बनवणं वगैरे असं काय होत नाही. ती लोकं जेव्हा एकटे असतात ना किंवा मितालीच्या कॉलेजमध्ये आता सगळे कार्यक्रम वगैरे चालू आहेत ना, म्हणून ती अजून कॉलेजमधून आलीच नव्हती. नाहीतर हे सगळं काम तीच करते. पास्ता बनवणं, मॅगी बनवणं, सँडविच वगैरे बनवणं तीच मोस्ट ऑफ करत असते संध्याकाळचं तरी. तर इथे ना मस्तपैकी त्याला मी 2 म्हणजे मॅगीचे हे असतात ना, म्हणजे 2 पॅक असतात ना, त्याच्यामधलं 6 in 1चं ते पॅकेट आहे. त्यातलं मी 2 पॅकेट जसं होणार ना मॅगी तसं घेतलेलं आहे आणि एकदम साधं सिंपल बनवलेलं आहे. पाण्यामध्ये बॉईल करून 2 मिनटात बोलतात, पण ही 2 मिनटात होत नाही खरोखर. ह्याला 10 मिनटं तरी लागतात. ह्याच्यामध्ये मी ना एक्स्ट्रामध्ये म्हणजे थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे. थोडं सोया सॉस वगैरे ते टाकून ना थोडं वेगळं काहीतरी टेस्टी बनवलेलं आहे आणि मग त्याला दिलेलं आहे. तर इथे चहा पण एका साईडला झालेला आहे. तर त्याला मी सांगितलं इथे बनवून ठेवलेली आहे, अजून जर लागली ना तर घे म्हणून ह्याच्यातली. तर इथे माझा चहा पण तोपर्यंत झालेला आहे आणि आता मनोहरसाठी आणि माझ्यासाठी मी चहा ओतून घेतलेला आहे. आता ह्याच्यानंतर पुढे अजून प्लॅन काय केलेलं नाही. मी आयुषला जेव्हा विचारेल, कारण का ना केव्हा केव्हा तो डाळ भात वगैरे ना किंवा कंटिन्यू चपाती भाजी डाळ भात खायला इतका कंटाळा करतो ना. म्हणजे दुपारचं असतं केव्हा केव्हा मी कामाला जाते तेव्हा बनवून जाते ना, तर ते मी 2 टायमाचं मोस्ट ऑफ डाळ वगैरे बनवून जाते. मग तो कंटाळतो, बोलतो की काय मम्मी तेच तेच डाळ बनवते आणि काय तेच तेच हे बनवते, भाजी वगैरे जी असते ना चवळीची किंवा कडधान्याची किंवा इतर कुठली, मग तीच खायला कंटाळतात. तर मी त्याला विचारलेलं की तू काय खाशील, तर होतं की काय आहे घरामध्ये, तर फ्लावर मटार वगैरे सांगितलं होतं की मग फ्लावर मटारची भाजी नको करू, फ्लावर मटार आहेत ना त्यामध्ये बटाटे घालून पावभाजी बनव म्हणून त्यांनी त्याचं सुचवलं आणि मला सांगितलं. मी म्हणली बरं ठीक आहे. तर इथे चहा वगैरे घेतल्याच्यानंतर पावभाजीची भाजी बनवायची आहे ना, त्याचीच मी इथे तयारी करायला आलेली आहे. दुपारच्या जेवणामध्ये तसं मी चवळीची भाजी म्हणजे भातावरती होईल असंच बनवलेलं. सकाळचा टिफिन गेला होता, त्याच्यामध्ये भाजी मला उरली नव्हती. तर मी ना चवळीची एकच अशी रस्सा भाजी केलेली की जेणेकरून भातावरती आणि चपातीबरोबर ह्या लोकांनी खाल्ली तर तशीच खातील. त्यासाठी ना मी मस्तपैकी चवळीची रस्सा भाजी केलेली आणि भात बनवून गेलेली होती. पण मला वाटलेलं की मी येईल 3, 2:30, 3 वाजेपर्यंत, पण मला काम वाढल्यामुळे थोडासा उशीर झाला. म्हणजे मी 4:30ला आली. त्याच्यानंतर माझं पण जेवण वगैरे झालेलं आणि मिताली आली नव्हती म्हणून त्यामुळे थोडंसं जेवण, भात आणि ती भाजी उरली होती. तर मी आले की चला ते होऊन जाईल एक, आणि फक्त आता भाजीच बनवायची होती आणि भात पण माझ्याकडे एक्स्ट्रा होताच, त्यामुळे मी भात बनवलं नाही. कारण का पावभाजीची भाजीबरोबर ना पाव असे 3-4 खाल्ले ना मुलांनी की मग पोट भरून जातं. मग ती लोकं भात खायला मागत, आयुष तर अजिबातच भात खायला मागत नाही. त्याच्यामुळे मी भात काय घालणार नाही आहे. आज एकदम मस्तपैकी सुटसुटीत आणि साधं सोपं फक्त एकच सिंपल भाजी बनवणार आहे. जास्त घाट काय घालणार नाही. जेवढ्या भाज्या माझ्याकडे होत्या ना त्या सगळ्या काढल्या. अगदी माझ्याकडे मी थोडासा ना कोबी उरला होता ना, तोसुद्धा मी ह्याच्यामध्ये घातलेला होता. फक्त 2च बटाटे मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि एकच गाजर असा होता. 2 होते माझ्याकडे ॲक्च्युली, पण एक ना खूपच असा तो नरम पडला होता. त्यामुळे त्यामध्ये जो दुसरा होता ना तो थोडासा कडक होता. तो गाजर घातलेला, 2 बटाटे घातलेले, 1 फ्लावरचा कांदा होता आणि थोडेसे मटार होते माझ्याकडे.
ते सगळं मी इथे व्यवस्थित सगळं कापून घेतलेलं आहे साफ वगैरे करून. आणि इथे जो फ्लावर मी साफ करून घेतलेला आहे ना, तो थोडंसं गरम पाणीमध्ये म्हणजे कुकरमध्ये गरम पाणी करायला ठेवलेला, त्या गरम पाण्यामध्ये फ्लावर पहिला मी भिजत घातलेले, जेणेकरून त्यातल्या काही आळ्या वगैरे असतील ना तर त्या निघून जातील. ते इथे बघू शकता. फक्त हा एवढाच मी गाजराचा तुकडा घेतलेला आहे, कारण का दुसरा जो मोठा गाजर होता ना तो थोडासा नरम झाला होता. तर इथे बघा मी कुकरमध्ये ना गरम पाणी करायला ठेवलेला, तर तो फ्लावरमध्ये ओतून घेतलेला आहे. सगळ्या भाज्या वगैरे छान मी साफ करून घेतलेल्या आहेत. अगदी थोड्या थोड्याशा होत्या, खूप जास्त नव्हते, म्हणजे आम्हाला आतापुरती भाजी होऊन जाईल ना त्याच्या हिशोबाने ते सगळ्या भाज्या होत्या. ह्याच्यामध्ये फक्त शिमला मिरची आणि फरसबी नव्हती, पण काय हरकत नाही, अगदी सगळ्याच भाज्या A to Z पाहिजे असं काही गरज नसते. फक्त फ्लावर आणि बटाटे असेल ना तरी पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण मस्तपैकी छान अशी पावभाजी करू शकतो. आता इथे मी ना कुकरमध्ये सगळ्या भाजी मस्तपैकी धुवून वगैरे घातलेल्या आहेत, म्हणजे ते पाणी गरम झालं होतं ना त्याच्यामध्ये मस्तपैकी घातलेलं आहे. फ्लावर वगैरे एका साईडला होता तो सुद्धा घातलेला आहे. आणि छान अशा 3-4 गरगरीत म्हणजे शिजेल ना असं, अशा शिट्ट्या काढून घेणार आहे. तोपर्यंत ना मी इथे मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो म्हणजे 2च कट केले मी कांदे ह्याच्यातले, आणि 2 टोमॅटो घेतलेले. तर इथे छान बारीक असे कट करून घेतलेले आहेत. तर इथे कटिंग वगैरे झाल्याच्यानंतर माझा तोपर्यंत कुकर होतोच आहे, आणि तोपर्यंत कुकर थंड होईपर्यंत माझी इतर कामं पण मी करून घेतलेली आहेत घरातली आजूबाजूची. खूप मोठी नव्हती, ती छोटी मोठी होती. जसं माझी बॅग वगैरे आणल्याच्यानंतर थोडंसं बॅगमधलं सामान वगैरे मला ॲडजस्ट करायचं, कारण का उद्या परत सकाळी लवकर जायचं आहे मला ऑर्डरला. त्याच्यामुळे सगळं ते सामान मला परत लावा करायला लागते. म्हणजे वॅक्स वगैरे संपला असेल तर वॅक्स वगैरे टाकून घ्यायला लागतो वॅक्स सीटरमध्ये. ते सगळं पार्लरची बॅग परत एकदा मी चेक करून व्यवस्थित भरून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही बघू शकता कुकर थंड झाल्याच्यानंतर ना मी इथे भाजी स्मॅश करून घेतलेली, मस्त गरगरीत माझी भाजी छान. म्हणजे कोबी आपल्याला असं वाटतं ना की कोबीसुद्धा असं नरम होणार नाही किंवा एक जीव होणार नाही, तर ते पण कोबी पण छान मस्तपैकी फक्त शिट्ट्या चांगल्या 3-4 काढून घ्यायच्या. मस्त सगळ्या भाज्या छान गरगरीत शिजून होतात. मस्तपैकी भाज्या सगळ्या स्मॅश केल्याच्यानंतर इथे मी कढई तापायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आणि काहीच न घालता पहिला कांदा घातलेला आहे. त्याच्यानंतर ना कांदा थोडासा नरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी बटर घातलेला आहे, आणि माझ्याकडे ना जिंजर गार्लिक आणि मिरचीची पेस्ट होती, ती पेस्ट घातलेली आहे. छान मस्तपैकी ते कांदा मऊ झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मी टोमॅटो घातलेले आहे, आणि माझा हा लाकडी स्पॅच्युला आहे ना त्याने मस्तपैकी टोमॅटो घातल्याच्यानंतर छान असं त्याने म्हणजे असं मऊ करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मस्तपैकी सगळं पाणी सुकल्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटोचं पाणी सुकल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तिखट घातलेलं आहे, हळद घातलेली आहे. आणि जेव्हा हे भाजी मी म्हणजे तिखट आणि हळद घातल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी मी 1 चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे, थोडासा फोडणीवरती, जेणेकरून तो तेलामध्ये छान खमंग परतून होईल. नंतर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी माझी पावभाजीची भाजी कुकरमध्ये छान अशी गरगरीत झालेली आहे. ती मी फोडणीला घालून घेतलेली आहे. मी ॲक्च्युली एका हाताने ना एका हातात कॅमेरा होता आणि दुसऱ्या हाताने कुकर उचलण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याने ना कुकर उचलला गेला नाही, कारण का तो पाणी वगैरे असतो थोडासा जड असतो, म्हणून एका हाताने ना उचललंच गेलं नाही. म्हणून मी परत कॅमेरा साईडला ठेवला आहे, म्हणजे फोन साईडला ठेवला, आणि मग मी त्याच्यामध्ये घातली फोडणीमध्ये ती भाजी सगळी घातलेली आहे. तर इथे बघू शकता मस्तपैकी इथे भाजी छान असं त्याला कलर वगैरे आलेला आहे, जसं मला पाहिजे तसाच. आता ह्याच्यानंतर परत मी एकदा ह्याच्यामध्ये हे घातलेलं आहे, पावभाजी मसाला घातलेला आहे, एकदा ढवळून घेतलेला आहे, आणि बटर घातलेलं आहे, बऱ्यापैकी बटर मी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी भाजी थोडीशी आत्ता माझी पातळ आहे, आणि ती थोडीशी एक 5-7 मिनटं मी ना गॅसवरती स्लो गॅसवरती मी याला ठेवू देणार आहे. तर इथे बटर पण तुम्ही बघू शकता की व्यवस्थित प्रमाणात असल्यामुळे सगळीकडे मस्तपैकी बटरचा मस्त छान सुगंध येत होता, आणि पावभाजीचा पण खूप छान सुगंध येत होता. त्याच्यानंतर ना एका साईडला मी सगळं हे झाल्याच्यानंतर भाजी झाल्याच्यानंतर ना 5-1 मिनटामध्ये जेवढं पण मी क्लिनिंग करता येईल ना प्लॅटफॉर्मवरची तेवढं सगळं केलेलं आहे. आणि आता जेव्हा आपण पावभाजी खाऊ त्याच्यासाठी थोडंसं कांदा वगैरे लागतो किंवा लिंबू लागतो ना, तर ते मी सगळं आता त्याची तयारी करते. म्हणजे आता मी कोथिंबीर घालणार आहे, जेव्हा मी गॅस बंद करेल तेव्हा कोथिंबीर घालेल मी पावभाजीवरती, आणि हे आम्ही जेवताना आता कांदा आणि लिंबू लागणार आहे ना, ते मी कापून घेतलेलं आहे.
तर इथे मस्तपैकी माझी पावभाजी तुम्हाला दाखवते की छान अशी ती तयार झालेली आहे. आणि मला एवढाच प्रमाण पाहिजेलं आहे, मला जास्त, कारण का गॅस बंद केल्याच्यानंतर परत एकदा ना काय होतं, छान भाजी ना आकसली जाते थोडीशी. त्यामुळे मी आता गॅस ना बंद केल्याच्यानंतर छान अशी ती भाजी अजून थोडीशी घट्ट होईल. त्याच्या आधी ना मी याच्यामध्ये थोडासा ना अर्धा चमचा इतका ना चाट मसाला घातलेला आहे आणि लिंबू पिळलेला आहे चवीप्रमाणे. परत मीठ घातलेलं आहे. मीठ जरा आरामात घालायचं, कारण की आपण शिजवताना पण मीठ घातलेलं आहे ना, म्हणून. आणि चाट मसाल्यांना तुम्ही एकदा ट्राय करा नक्की. चाट मसाला घातलात ना पावभाजीमध्ये की इतकी छान अप्रतिम टेस्ट येते ना त्याला, म्हणजे एकदम चटपटीत. आणि लिंबू पिळलेला असतो ना आपण, त्यामुळे पावभाजीची भाजी ना एकदम मस्त चटपटीत लागते, खूप छान टेस्ट येते. तर इथे एका साईडला आता मी दुपारची चवळीची भाजी जी उरलेली होती ना, ती पण मी गरम करायला ठेवलेली आहे. दुसऱ्या साईडला माझं दूध गरम करायचं होतं, ते पण करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी भाजी गरम करायला ठेवलेली आहे. आणि हे आता ना प्लेटमध्ये कांदा, लिंबू आणि कोथिंबीर काढून घेतलेली आहे मी आणि बाहेर ठेवलेली आहे, जेणेकरून आता आम्ही जेवायला बसू ना, तर ती म्हणजे नाहीतर ना एका साईडला ठेवली की माझ्या लक्षातच राहणार नाही. त्याच्यामुळे ना मी ती हातावरच बाहेर टेबलावरती ठेवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता मी इथे छान मस्तपैकी थोडंसं ना पाव गरम करून घेणार आहे, कारण का पावभाजी आहे ना, जर मिसळ वगैरे असली असती ना तर पाव वगैरे एवढं गरम करायची गरज लागत नाही. पण पावभाजी बोलली ना की खास माहिती नाही, पहिल्यापासून पावभाजी बोललं की पाव गरम करूनच घेतले आणि खाल्ले की त्याच्याबरोबर छान लागतात. मला माहिती नाही, पण मिसळबरोबर आपण केव्हा गरम करून खातो का? नाही खात ना, त्याच्याबरोबर ती तशीच खाल्ली जाते. पण पावभाजीबरोबर ॲटोमॅटिक पाव गरम करायलाच लागतात आणि ते डोक्यातच येतं की आता पावभाजी झाली ना, तर आता चला पाव गरम करून घेऊया. तर इथे मस्तपैकी आम्हाला आता तिघांना जेवढे लागतील ना तेवढे मी पाव गरम करून घेते. आणि माझी फायनली पावभाजी छान तयार झालेली आहे. तर इथे कांदा लिंबू बघा घेतलेला आहे बाजूला, भाजी सर्व करून घेतलेली आहे आणि पाव मस्तपैकी शेकवून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये थोडंसं मी ना बटर घातलेलं आहे आणि पावभाजीच्या प्लेटमध्ये बटर घातल्याशिवाय प्लेट पूर्ण होत नाही, म्हणून मस्तपैकी बघा बटर घातल्याच्यानंतर प्लेट माझी आता पूर्ण झालेली आहे. तर इथे मस्तपैकी संध्याकाळचा माझा बेत पूर्ण झालेला आहे, म्हणजे चटपटीत पावभाजी माझी पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर जेवण वगैरे केल्याच्यानंतर इथे ना मी तुम्हाला बोलली होती ना की थोडंसं मिथूचं उद्या कॉलेजमध्ये म्हणजे प्रोग्राम वगैरे आहे, तर त्याची तिला ना वॅक्सिंग वगैरे करून पाहिजे होतं. थोडंसं अप्पर लिप वगैरे तिला करून दिलेलं आहे. आणि माझा आता ब्लॉग इथेच मी थांबवणार आहे, कारण की मला खूप टाईम जाणार आहे हिचं सगळं काम वगैरे करेपर्यंत. तर आता मी बाय बोलते आणि ब्लॉग इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.